नारायणगावजवळ मोठा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. आयशर टेम्पो व मॅक्झिमा यांच्यात मोठा अपघात झाला आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगावजवळ आयशर टेम्पो व प्रवासी वाहतूक करणारी मॅक्झिमा गाडी आणि एसटीमध्ये विचित्र अपघात झाला आहे. या अपघातात 9 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून काही जण गंभीर जखमी आहेत. मृतांचा आकडा देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नारायणगावमधील ग्रामीण रुग्णालयात जखमींवर उपचारासाठी दाखल केलेले आहे. आयशरने एका मॅक्झिमा प्रवासी वाहतूक करणाऱ्या गाडीला धडक दिल्यामुळे मॅक्झिमा गाडी ही समोर उभ्या असलेल्या कोल्हापूर डेपोच्या एसटी बसला जाऊन धडकली आणि मोठा अनर्थ झाला. आयशर आणि बच्चामध्ये मॅक्झिमा गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. मॅक्झिमा गाडीमध्ये 11 प्रवासी प्रवास करत होते. यातील 2 प्रवासी गंभीररित्या जखमी आहेत, तर 9 जणांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. उर्वरित 2 गंभीर जखमींवर उपचार सुरू आहेत. त्यांची सुद्धा प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजली जात आहे. या ठिकाणी स्थानिक नागरिक अन्य पोलीस यांनी त्वरित धाव घेऊन जखमींना मदत केली आहे. या निमित्ताने अवैध प्रवासी वाहतुकीचा मुद्दा समोर आला आहे. आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नामध्ये असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याने प्रत्यक्षदर्शी सांगताय. आयशर टेम्पो हा ओव्हरटेकच्या प्रयत्नामध्ये असताना त्याची धडक मॅक्झिमो गाडीला लागल्याने प्रत्यक्षदर्शी सांगताय. चाकण शिक्रापूर रोडवर अपघाताची घटना ताजी असताना आज परत पुन्हा नारायणगाव येथे मोठा अपघात झाला आहे. या अपघातात 11 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.